अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 66. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात. सॉरी अविनाश, पण मी आता तुझा कॉल रिसीव करणार नाही. मला माहिती आहे तू अन्याची चौकशी करण्यासाठी कॉल करत आहेस, पण मी आता इथून पुढे तुला अन्याबद्दल काहीच सांगणार नाही. तो स्वतःशीच हसला व बोलला, हा मॉन्टी फोन का उचलत नाही? मॉन्टी प्लीज पिकअप द फोन. अविनाश ऑफिसमध्ये अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत एकसारखा मॉन्टीला फोन लावत होता, पण मॉन्टी काही केल्या त्याचा कॉल रिसीव करत नव्हता. तर आतापासून पुढे त्याला काही समजत नव्हतं. मॉन्टी फोन का उचलत नाही? अन्या कुठे आहे? ती तिथे कुठे गेली असेल? या सगळ्याचा विचार त्याच्या डोक्यात एकसारखे घोळत होते. मला माहिती आहे मॉन्टी, तू मुद्दामून मला त्रास देण्यासाठी माझा कॉल रिसीव करत नाहीस. अरे हो, मी तर विसरलोच. रेवा, हां, मी रेवाला फोन करून ते तिघे कुठे आहेत, अन्या कशी आहे हे विचारतो, असं म्हणत अविनाशने रेवाला कॉल केला. तू रेवाला कॉल करणार हे मला माहितीच होतं, म्हणूनच तर मी तिचा फोन माझ्याकडे ठेवून घेतलाय. मॉन्टी ब्लिंक होणाऱ्या रेवाच्या फोनकडे पाहिले व चेहऱ्यावर डेव्हिल स्माईल आणत स्वतःशीच पुटपुटला, यार हे सगळं काय होतंय? ही रेवा पण का फोन उचलत नाही? मला तर काही समजत नाही. अविनाश एकसारखा फोन कानाला लावून अस्वस्थपणे केसातून हात फिरवत स्वतःशीच म्हणतो व रागातच खाली मोबाईल फिरकावून देतो. अन्या अन्या ठीक असेल ना? तिने पुन्हा हे सर सोडून जायचं निर्णय तर घेतलं नसेल ना? मी हे काय करून बसलो? अविनाश दोन्ही हाताने डोकं गच्च पकडले व स्वतःशीच विचार करत होता. नाही नाही, मला तिला थांबवावं लागेल, असं म्हणत त्याने खुर्चीला अडकलेला आपला कोट अंगावर चढवला व ताडताड पावले टाकत आपल्या केबिन बाहेर पडाला. सर, ते मला या फाईलवर साईन हवी होती. अविनाशच्या केबिनच्या बाहेर एक व्यक्ती आला तेव्हा एकाने घाबरत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अविनाशने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तसा तो सॉरी बोलून पडतच आपल्या डेस्कजवळ गेला. अविनाश पडतच ऑफिसच्या बाहेर गेला. त्याला गडबडीने बाहेर आलेलं पाहून त्याच्या ड्रायव्हरने गाडी बाहेर काढली. अविनाशने आपला कोट काढला व मागच्या सीटवर फेकून दिला आणि ड्रायव्हर सीटकडे जाऊ लागला. ड्रायव्हरने त्याच्याकडे गोंधळून पाहिलं. सर, तुम्ही कशाला? मी आहे ना, मी गाडी ड्राईव्ह करतो. त्याच्या उत्तर ऐकून बिचाऱ्या ड्रायव्हरला बोलायला देखील सुचेना. नको, तुम्ही घरी जा आणि उद्या सकाळी या, तो गाडी स्टार्ट करतच त्याला बोलला. तसं ड्रायव्हरने होकारार्थी मान हलवली. अविनाशने गाडी वेगातच कंपनीच्या गेटबाहेर घेतली. तेव्हा ड्रायव्हरने घाबरतच खिशातून फोन काढला आणि मॉन्टीला फोन लावला. मॉन्टी सर, काही झालं का? घरी सगळे ठीक आहे ना? ड्रायव्हरने काळजीने प्रश्न विचारला. अविनाशचा हा अवतार पाहून त्या बिचाऱ्याला एक ना अनेक प्रश्न पडले होते आणि विचारायचं कोणाला, म्हणून त्याने मॉन्टीला फोन लावला होता. त्याला तर सगळंच माहिती असतं म्हणून. काही झालं? ड्रायव्हर काका, तुम्ही असं का विचारताय? मॉन्टीने न समजून प्रश्न विचारला. अविनाश सर खूप घाईत बाहेर पडले. ते इतक्या रागात आणि टेन्शनमध्ये दिसत होते की मी घाबरून त्यांना काही विचारू शकलो नाही. पण ते स्वतःच गाडी चालवत आहेत आणि गाडीचा स्पीड पण खूप आहे. मला वाटलं की काहीतरी गंभीर कारण असावं, म्हणून तुम्हाला फोन केला. ड्रायव्हर काळजीच्या सुरात बोलला. ड्रायव्हरचं बोलणं ऐकून मॉन्टीच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी गोंधळ आणि भीती असे मिश्रभाव उमटले. पण लगेचच त्याने स्वतःला सावरलं. त्याला अविनाशच्या या वागण्याचा अंदाज आला होता. अविनाश नक्कीच अन्याला शोधण्यासाठी निघाला असेल. त्याने मनात विचार केला. ड्रायव्हर काका, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय झालंय, असं म्हणत मॉन्टीने फोन कट केला आणि पटकन रेवाकडे वळला. रेवा, आपल्याला लवकर इथून निघायला हवं. कदाचित अविनाश इथे यायला निघाला असावा. मला आताच ड्रायव्हर काकांचा तसा फोन आलेला. तू अन्याला बाहेर बोलाव आणि तिला पटकन आवरायला सांग. मॉन्टी गडबडीने बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून अन्याची आई
बाबा त्याच्याकडे गोंधळून बघू लागले. मॉन्टी, काय झालं? आणि तुम्ही एवढे का घाबरला आहात? रवींद्रने काळजीने विचारले. काका, आम्ही तुम्हाला नंतर सगळं सविस्तर सांगतो, पण तुम्ही माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. आता इथे थोड्या वेळात अविनाश अन्याला शोधण्यासाठी येईल. तेव्हा तुम्ही त्याला अन्या कुठे गेली आहे हे सांगायचं नाही. तुम्ही त्याला ती दुसरीकडे कुठेतरी गेली आहे असं सांगा. हां, असं सांगा की ती तिच्या मामाच्या गावी गेली महिन्याभरासाठी. असंच सांगा. मॉन्टी गंभीरपणे बोलला. काय, अविनाश इथे येत आहे? अन्या गडबडीने बाहेर येत बोलली. हो, म्हणजे कन्फर्म माहिती नाही, पण माझा अंदाज आहे. तो तुला शोधण्यासाठी इथे येत असावा. आपल्याला लवकर इथून बाहेर पडायला हवं, कारण पहिले तर तो इकडेच येणार. मॉन्टी आपल्या जागेवरून उठत बोलला. अन्या, हे सगळं काय चाललंय? तुम्ही अविनाशपासून का दूर पळत आहात? अन्याची आई संशयित नजरेने बोलली. काकू, मी तुम्हाला नंतर सगळं समजावून सांगतो. आणि आम्ही काही चोरी वगैरे केली नाही. मला फक्त माझ्या बहिणीचं आणि मित्राचं आयुष्य मार्गी लावायचं आहे. यासाठीच सगळा खटाटोप चालू आहे. मी हे खरं सांगत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही अन्याला माझ्यासोबत पाठवू नका. मॉन्टी तिचे आईकडे बघून गडबडीने बोलला. सुमन, जाऊ दे त्यांना. माझा मांटीवर पूर्ण विश्वास आहे. रवींद्र समजुतीच्या सुरात बोलले व अन्याकडे वळले. अन्या बेटा, तू सगळं ठीक करशील अशी मला खात्री आहे. आजींची व्यवस्थित काळजी घे. तिथे कोणी काही बोललं तर मनाला लावून घेऊ नकोस. त्याचबरोबर स्वतःची काळजी घे व आम्हाला फोन जरूर करत जा. रवींद्रचा कंठ दाटून आला होता. हो, ठीक आहे बाबा. तुम्ही दोघेही स्वतःची काळजी घ्या. आणि मयूर आल्यावर त्याला सांगा मी लवकर परत येईल. अन्याने आपल्या आईबाबांचा आशीर्वाद घेतला. ती देखील थोडी भावूक झालेली होती, कारण आजवर ती कधीच त्यांच्यापासून दूर राहिली नव्हती. अन्या, मला असं का वाटत आहे की अविनाशच्या घरी तुझी पाठवणी होते आहे? तिला व आईबाबांना इमोशनल झालेलं पाहून रेवा मस्करीच्या सुरात बोलली. यावर अन्या लाजली व बाकीचे सगळे खडखडून हसू लागले. बरं, चला, आपल्याला अविनाश इथे यायच्या आत निघावं लागेल, नाहीतर सगळं प्लॅन चौपट व्हायचा. मॉन्टी बोलला तसे ते तिघे गाडीत बसले व अविनाशच्या घराच्या दिशेने निघाले. इकडे अन्याच्या शोधात असलेला अविनाश वेगाने गाडी चालवत होता. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता. अन्या कुठे आहे? जर मॉन्टी मला काही सांगत नसेल तर मी स्वतः शोध घेईल. तो स्वतःशीच विचार करत गाडी चालवत होता. पण आता तिला शोधायचं कुठे? अविनाश विचार करत असताना कधी त्याची गाडी अन्याच्या घरच्या दिशेने वळली हे त्याला समजलं नाही. मॉन्टी, मी काय म्हणते, आपण इथून निघालोच आहे तर बाप्पाच्या मंदिरात जाऊया का? चांगलं काम करण्यासाठी जातोय, मग बाप्पाचा आशीर्वाद घेऊनच जाऊ, अन्या बोलली. बरं, ठीक आहे, पण आपल्याला जास्त वेळ थांबता येणार नाही. मॉन्टीने एक वार मागे वळून पाहिले, कारण त्याला अविनाश आपल्या मागे आहे की काय असं जाणवत होतं. म्हणून त्याने एकदा खात्री करून घेतली व मंदिराच्या आवारात गाडी पार्क करून आत गेले. ते तिकडे घाईतच मंदिरात गेले. मंदिरात पोहोचताच अन्याने डोळे मिटून हात जोडले. तिच्या मनात असंख्य विचार होते. बाप्पा, मी जे काही करायला निघाली आहे त्यात मला यश मिळू दे. मला त्या घरातल्या माणसांना पुन्हा आनंदात बघायचं आहे आणि त्यासाठी जे काही करावे लागेल ते करायला मी तयार आहे. तू फक्त माझ्या प्रयत्नांमध्ये मला साथ दे व यश दे. अन्याने मनोभावे प्रार्थना केली. आपल्याला आता निघावे लागेल. थोडा वेळ थांबून मॉन्टी बोलला व ते जायला निघाले. पण ही आरतीची वेळ असल्याने मंदिरात गर्दी झाली व त्यांना थोड्या वेळ थांबावं लागलं. त्याचवेळी अविनाशची गाडी अन्याच्या घरासमोर येऊन थांबली. थोड्याच वेळापूर्वी अन्याला निरोप देऊन तिचे आईबाबा दारातच बसले होते. गाड्यांची ये-जा सुरूच होती, पण अचानक आणखी एक गाडी येऊन दारासमोर थांबली, म्हणून त्यांची नजर गेली. गाडीत अविनाश होता. तो गाडीच्या स्टेअरिंगवर घट्ट पकड करून विचारमग्न बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक ताण होता, जणू काही तो आत जाण्याचा मार्ग शोधत होता. रवींद्रने त्याच्या गोंधळलेला अवतार पाहिला आणि त्यांना कुठेतरी अपराधीपणा वाटलं.
काहीतरी असलं तरी हा त्यांच्या मुलीबद्दल इतका काळजीमध्ये होता. ते स्वतःहून उठले आणि गेटमधून बाहेर येत गाडीच्या खिडकीतून डोकावले. "अरे अविनाश सर, तुम्ही इथे बाहेर का उभे राहिलात? आत या ना." रवींद्र म्हणाले. "नाही अंकल, मला अन्याला भेटायचं होतं. तिला जरा बाहेर बोलवता का?" अविनाश दरवाजाकडे एकटक बघत होता. तो दरवाजाकडे बघतच बोलला, "अहो अन्या इथे नाही. ती तर मगाशीच निघून गेली." रवींद्र अडखळत बोलले. त्यांना खोटं बोलताना अपराधीपणा जाणवत होता. अन्या निघून गेली? पण कुठे? आणि असं अचानक? अविनाश थोड्या मोठ्या आवाजात व घाबरून बोलला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा अन्याला गमावण्याची भीती दिसली. तर पुढे काय होईल? अविनाशला अन्या मिळेल का? तो तिचा शोध घेईल का? तर बघत राहा ही कथा मालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.